घेता राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आजपासून राज्यातील नवीन रिक्षा परवाने स्थगित करण्यात आले। केंद्रीय वाहतूक मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला। मंत्रिमंडळासोबत चर्चा करून एसओपी तयार केल्यानंतरच पुन्हा परवाने देण्याचा निर्णय होणार आहे। उपनगरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी तसंच काही बांगलादेशी घुसखोरांनाही परवाने मिळाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात आतापर्यंत सुमारे 14 लाख रिक्षा परवान्यांचं वाटप करण्यात आलंय। राज्यामध्ये रिक्षाचे परवाने खुले केले गेले होते, परंतु अनेक संघटनांनी रिक्षा असोसिएशननी मागणी केली होती की रिक्षांच्या संख्या जास्त झाल्या त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो। त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की वाहतुकीची समस्या प्रत्येक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या रिक्षांमुळे होते आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून काही पर्यावरणवादी लोकांनी सुद्धा मागणी केली होती। आरटीओच्या आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे जेवढे काही परवाने म्हणजे 14 लाख परवाने आतापर्यंत दिले गेले होते, आज म्हणजे 9 मार्च पासून सर्व नवीन देण्याचे जे परवाने त्याला स्थगिती देण्यात आली। पुढची बातमी, रॅपिडो, ओला आणि उबरच्या बाईक टॅक्सी सेवांवर राज्य सरकारनं मोठी कारवाई केली आहे।